तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील औंधा बुद्रुक ग्रामपंचायतच्या कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी नांदुरा पंचायत समितीसमोर 6 मे पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यासाठी ज्ञानदेव ठाकरे, सीमाताई ठाकरे, सदस्य निलेश इंगळे, सदस्य सुदर्शन काटकर यांनी हे उपोषण सुरू केल्याचे वृत्त प्राप्त झालं आहे। ग्रामपंचायत स्तरावर येणारा दिव्यांग निधी संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नसल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली आहे। तसेच ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेली विविध विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, नांदुरा। ग्रामपंचायत औंधा बुद्रुकमध्ये खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। 15 आयुक्त आयोगाच्या निधीमधून 2023 ते 2026 पर्यंत झालेल्या सर्व कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। तसेच अपंगाच्या निधीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता 25/4ला जो रोड टाकलेला आहे तो पण निकृष्ट दर्जाचा टाकलेला असून आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली असता आम्हाला कुठल्याच प्रकारची आजपर्यंत माहिती दिली नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी आमच्या माहितीला फेटाळून कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही। तरी आम्ही या भ्रष्टाचाराचा सखोल चौकशी व्हावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची उपोषणकर्त्याची मागणी आहे।